नमस्कार. सेकंड इयर BCom सेमिस्टर 3 मधील कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामधील इश्यू ऑफ बोनस शेअर्स, राईट शेअर्स अँड स्वेट इक्विटी या टॉपिकचा आपण आता अभ्यास करत आहोत. सध्या आपण प्रॉब्लेम नंबर 3 चा अभ्यास करणार आहोत. प्रॉब्लेम हा आपल्याला मोठा दिलेला आहे. या प्रॉब्लेमवरून आपल्याला जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. हे बॅलन्स शीट म्हणजे अमेंडेड बॅलन्स शीट तयार करायचं आहे. त्याला आपण सुधारित बॅलन्स शीट असंही म्हणतो. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम रीड करून घेऊया. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ द अजंता कॉस्मेटिक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2019. बॅलन्स शीट त्यांनी काय दिलेलं आहे? ऑन 31 मार्च 2019चं बॅलन्स शीट दिलेलं आहे. पर्टिक्युलर्स दिलेले आहेत आणि फिगर्स दिलेले आहेत. हे करंट इयरच्या फिगर्स आहेत, त्याच्यामुळे या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. बॅलन्स शीटमध्ये काय सांगितलेलं आहे? इक्विटी अँड लायबिलिटीजमध्ये त्यांनी खालील ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. शेअर होल्डर्स फंडमध्ये शेअर कॅपिटल दिलेलं आहे. ऑथराइज्ड 50,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच. अमाऊंट आहे 5 लाख. ऑथराइज कॅपिटलमध्ये प्रॉब्लेम सोडवताना कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, कारण हे ऑथराइज कॅपिटल असतं, ते लिगली आपल्याला दिलेलं असतं. याच्यामध्ये आपण बदल स्वतःहून याच्यामध्ये बदल करू शकत नाही. त्याच्यामुळे डायरेक्टली याचं पोस्टिंग बॅलन्स शीटला 5 लाख रुपयांनी होतं. त्यानंतर इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच आणि ते फुल्ली पेड केलेले आहेत. याची अमाऊंट आहे 3 लाख रुपये. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस सरप्लसची अमाऊंट दिलेली आहे 1,50,000 रुपये. नॉन करंट लायबिलिटीज याच्यामध्ये लॉंग टर्म बोराइंग्स अँड लोन्स, बँक लोन याची अमाऊंट दिलेली आहे 1 लाख रुपये. आणि लायबिलिटीजमध्ये आणखी काय दिलेलं आहे तर करंट लायबिलिटीज दिलेल्या आहेत. त्यामध्ये ट्रेड पेएबल्समध्ये सनरी क्रेडिटर्सची अमाऊंट 50,000 दिलेली आहे. ठीक आहे. आता याच प्रॉब्लेममध्ये ॲसेट्स आपल्याला दिलेले आहेत. ॲसेट्समध्ये नॉन करंट ॲसेटमध्ये फिक्स ॲसेट 1,50,000 दिलेले आहेत. त्यानंतर करंट ॲसेटमध्ये इन्व्हेंटरीज आहेत. इन्व्हेंटरीजमध्ये स्टॉक दिलेले आहेत 1 लाख रुपये. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल्समध्ये सनरी डेटर्स आहेत 1 लाख रुपीज. अँड कॅश अँड इक्विव्हॅलंट्समध्ये कॅश अँड बँकची अमाऊंट आहे 2,50,000. लायबिलिटीची टोटल आहे 60 लाख रुपये आणि ॲसेटची टोटल आहे लायबिलिटीची टोटल आहे 6 लाख आणि ॲसेटची सुद्धा 6 लाख रुपये आहे. आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिक्वायरमेंट्स काय दिलेले आहेत? The company decided to pay a dividend at the rate 15% and to issue 1 bonus share for every 5 shares held by existing shareholders. कंपनीने 15% डिव्हिडंड द्यायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्येक 5 शेअर्स मागे 1 शेअर इश्यू करायचा असं ठरवलेलं आहे. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजंता कॉस्मेटिक लिमिटेड अँड ऑल्सो शो द अमेंडेड बॅलन्स शीट. सुधारित बॅलन्स शीटसुद्धा आपल्याला अशा प्रकारचं इथे तयार करायचं आहे. मग प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला या जर्नल एंट्रीज आधी करून घ्यायच्या आहेत. सगळ्या प्रकारच्या जर्नल एंट्रीज करायच्या नाही आहेत. या पॅसेजमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे या 2 लाईनमध्ये तेवढ्याचीच फक्त आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे. बॅलन्स शीट तयार करण्यासाठी वर्किंग नोट करणे गरजेचं आहे. वर्किंग नोटसाठी आपल्याला अशा प्रकारचं अकाउंट्स तयार करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला नोट्स तयार करायच्या आहेत. 1, 2, 3 अशा नोट्स तयार करायच्या आहेत. नोट्स टू अकाउंट्स अमेंडेड बॅलन्स शीट म्हणजे इथे आधी आपल्याला रफ वर्क करायचं आहे आणि येणारी अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटला घ्यायची आहे. मग आपण आधी जर्नल एंट्रीज तयार करून घेऊया. जर्नल एंट्रीज तयार करताना आपल्याला इथे ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्या प्रॉब्लेममध्ये कुठेही दिसणार नाहीत, कारण की आपल्याला जो डिव्हिडंड दिलेला आहे आणि जो बोनस शेअर्सचा रेशो दिलेला आहे त्या रेशोला गृहीत धरूनच आपल्याला अमाऊंट काय करायच्या आहेत, काढायच्या आहेत. मग आपल्याला या सगळ्या अमाऊंट प्रॉफिट जो डिव्हिडंड आपल्याला 15% द्यायचा आहे तो डिव्हिडंड आपण या अमाऊंटवरती देणार आहोत. म्हणजे इश्यूड अँड सबस्क्राईब इक्विटी शेअर्स जे असतात त्याच्यावरतीच आपण सगळे डिव्हिडंड आणि रेशो ट्राय करत असतो, म्हणजे घेत असतो. जे ऑथराइज कॅपिटल आहे त्याच्यावरती आपण कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेत नाही. या 3 लाख रुपये जे आहेत ती अमाऊंट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मग या ठिकाणी जो डिव्हिडंड दिलेला आहे तो 3 लाखावरती दिलेला आहे. तो आपण कसा काढणार आहे? इथे आपण पाहू शकतो. पहा, 3 लाख गुणुले 15
टक्के. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिल्या एंट्रीची अमाऊंट 45,000 रुपये इथे मिळालेली आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट 45,000. डेट आपली तीच असणार आहे 31 मार्च 2019, म्हणजे क्लोजिंग इयरची डेट या ठिकाणी सगळीकडे असणार आहे. बीइंग डिक्लेअर डिव्हिडंड ॲट द रेट 15%, अशा प्रकारे नॅरेशन याचा असणार आहे. आता हा जो डिव्हिडंड आपल्याला डिक्लेअर केलेला आहे तो डिव्हिडंड आपण बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे. त्याच्यामुळे डिव्हिडंड अकाउंटमधून पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये येणार असल्यामुळे दुसऱ्या एंट्रीमध्ये आपण डिव्हिडंड अकाउंटला डेबिट करणार आहोत आणि पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये येणार असल्यामुळे आपण बँक अकाउंटला क्रेडिट करणार आहोत. डिव्हिडंड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बीइंग डिलिव्हर्ड पेड. ठीक आहे, 45,000. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढचं पोस्टिंग आपण करून घेऊया. पुढे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट. आपल्याला तर बोनस कसा मिळणार आहे इथे, 1 बोनस शेअर फॉर एव्हरी 5 शेअर्स, अशा प्रकारे हा बोनस आहे 5:1. मग इथे आपल्याला कसं करावं लागणार आहे, इथे पाहू शकता आपण 3 लाख गुणुले 1 भागिले 5. ठीक आहे, कारण आपल्याला 5 शेअर मागे 1 शेअर बोनस मिळणार आहे, त्याच्यामुळे याची अमाऊंट आपल्याला 60,000 रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट बीइंग डिक्लेअर्ड बोनस शेअर्स इन द रेशो ऑफ 5:1, 60,000. आता हा जो बोनस आपल्या शेअर होल्डर्सच्या अकाउंटला आहे तोच बोनस आपल्या शेअर कॅपिटल अकाउंटला म्हणजे आपल्या डीमॅट अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे. बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट 60,000. नॅरेशन कसं येणार आहे याचा, बीइंग इश्यूड बोनस शेअर टू द एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स. ठीक आहे, एवढ्या 4 एंट्री आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. आता आपण बॅलन्स शीट तयार करूया. बॅलन्स शीट अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा आहे. बॅलन्स शीट अमेंडेड, इथे अमेंडेड हा शब्द लिहायला विसरायचं नाही कारण आपल्याला रिक्वायरमेंटमध्ये हेच सांगितलेलं आहे. ॲज ऑन 1 एप्रिल 2019 बॅलन्स शीट हे सुधारित करायचं आहे, म्हणजे ओपनिंग इयरचं करायचं आहे. त्याच्यामुळे इथे आपण पुढच्या वर्षीचे ओपनिंग इयरची डेट टाकणार आहे. पुढचं वर्ष म्हणजे हे क्लोजिंग इयर आहे 2019चं, तर 1 एप्रिल 2019 हे त्याच वर्षीचं त्याच्या पुढच्या वर्षीचं ओपनिंग इयर असणार आहे. इथे कॉलम असणार आहेत पर्टिक्युलर्स, इथे डेट, पर्टिक्युलर्स, नोट नंबर आणि फिगर. करंट इयर रुपीज किंवा करंट इयर रुपीज असं लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे आपण नोट पाहूया. आधी नोट्स वर्किंग नोट करून घेऊया. इथे जे ऑथराइज कॅपिटल दिलेलं आहे शेअर कॅपिटल 5 लाख रुपीज, ते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण ट्रान्झॅक्शन ॲड करू शकत नाही किंवा हे जे आहे ते त्याच पद्धतीने आपण घेऊ शकतो. जे इथे सांगितलेलं आहे ऑथराइज कॅपिटल 5 लाख रुपये, ते जसं आहे तसंच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर इथून पुढे आपलं नोट्स सुरू होत आहेत. नोट्स नंबर 1 शेअर कॅपिटल, हे 3 लाख रुपये आपले शेअर कॅपिटलचे आहेत जे आपण इथे घेतलेले आहेत, आणि वरचे 60 लाख रुपये जे बोनसचे आपल्याला मिळालेले आहेत 60,000, ते आपण या ठिकाणी डायरेक्टली 3,60,000 रुपये घेतलेले आहेत. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस सरप्लसची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 1,50,000 रुपीज. तर याच्यामध्ये आपण आधी ही अमाऊंट या ठिकाणी घ्यायची आहे इनर कॉलमला 1,50,000 रुपये. त्याच्यामधून लेस आपला 50% डिव्हिडंड लेस करायचा आहे. जो डिव्हिडंड आपण या ठिकाणी काढलेला होता तो 50% डिव्हिडंड लेस करून आपल्याला अमाऊंट मिळते 1,05,000 रुपये. आणि या 1,05,000 ही अमाऊंटसुद्धा इनर कॉलमलाच ठेवायची आहे, कारण की आपल्याला बोनसची जी अमाऊंट आहे तीसुद्धा लेस करायची आहे. लेस इक्विटी बोनस शेअर्स जे दिलेले आहेत, बोनस शेअर्स आपल्याला 60,000 रुपये मिळालेले आहेत. जे आपण 60,000 इथे अमाऊंट काढलेली आहे, तर आपल्याला या 60,000मध्ये 6,000 बोनस शेअर्स मिळतात, कारण प्रत्येक बोनस शेअर किती रुपयाला आहे, 100 रुपयाला आहे. त्याच्यामुळे 60,000 कॅपिटल घेऊन आपल्याला 6,000 बोनस शेअर्स मिळतात. त्याच्यामुळे इथे 6,000 शेअर्स ऑफ 10 ईच फुल्ली पेड घेतलेले आहेत 60,000 रुपये. ते आपण या ठिकाणी लेस करून आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 45,000. सॉरी, मी आता तुम्हाला प्रत्येक शेअर्स हा 100 रुपयाला सांगितलेला होता, तो 100 रुपयाला नाही आहे, प्रत्येक शेअर हा 10 रुपयाला आहे. त्याच्यामुळे इथे अमाऊंट आपल्याला 60,000 मिळालेली आहे.
इथे प्रत्येक शेअरची अमाऊंट 10 रुपये घ्यायची आहे, 100 रुपये घ्यायची नाही. ठीक आहे. इथे आपल्याला फायनल अमाऊंट रिझर्व्ह अँड सरप्लसची मिळालेली आहे 45,000. ही आहे आपली नोट नंबर 2. आता पुढे लॉंग टर्म बोराइंग्स अँड लोन, त्याचं बँक लोन आपल्याला किती दिलेलं आहे 1 लाख रुपये. आता इथून पुढे ज्या अमाऊंट आहे त्याच्यावरती आपण काहीही ट्रान्झॅक्शन्स केलेले नाही आहेत, त्याच्यामुळे अमाऊंट आहे तशी आपण ट्रान्सफर करणार आहोत. लॉंग टर्म बोराइंग्स लोन 1 लाख रुपये ते आपण डायरेक्टली इथे घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ट्रेड पेबल सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट किती दिलेली आहे 50,000 रुपये, ती पण आपण डायरेक्टली 50,000 रुपये या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर ॲसेटमध्ये आपण काय इन्व्हेंटरीज फिक्स ॲसेटची अमाऊंट इथे दिलेली आहे 1,50,000 रुपये, ती त्याच्यावरती सुद्धा कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स नाही आहेत, ते आपण डायरेक्ट 1,50,000 रुपये इथे घेतलेले आहेत. त्यानंतरचं पोस्टिंग आहे इन्व्हेंटरीजमध्ये स्टॉकची अमाऊंट दिलेली आहे. या ठिकाणी पहा स्टॉकची अमाऊंट 1 लाख रुपये दिलेली आहे, ती पण आपण या ठिकाणी स्टॉकची अमाऊंट 1 लाख रुपये घेतलेली आहे. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल्समध्ये सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट 1 लाख रुपये दिलेली आहे. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे 1 लाख रुपये, ते आपण या ठिकाणी डेटर्सची अमाऊंट 1 लाख रुपये घेतलेली आहे. आणि आता कॅश अँड इक्विव्हॅलंट्समध्ये 2,50,000 ही आपली कॅशची अमाऊंट आहे आणि या ठिकाणी 2,50,000 इनर कॉलमला घ्यायचे आहेत आणि जो डिव्हिडंड आपण पेड केलेला आहे 45,000 तो या अमाऊंटमधून लेस करायचा आहे आणि कॅश अँड इक्विव्हॅलंटची फायनल अमाऊंट 2,05,000 रुपये ही आपल्या आउटर कॉलमला आलेली आहे. आता नोट्सनुसार ह्या आउटर कॉलमला ज्या अमाऊंट आलेल्या आहेत त्या अमाऊंट आपण आपल्या सुधारित बॅलन्स शीटमध्ये घेणार आहोत. सुधारित बॅलन्स शीट हे आपले या ठिकाणी असणार आहे इक्विटी लायबिलिटीज आणि ॲसेट असे 2 कॉलम आपण करत आहोत. हे सेम बॅलन्स शीट आहे, फक्त हे व्हर्टिकल बॅलन्स शीट आहे. आपण आतापर्यंत जे बॅलन्स शीट तयार करत होतो ते बॅलन्स शीट हॉरिझॉन्टल पद्धतीचं होतं, म्हणजे टी फॉर्मॅटमध्ये होतं ते. आता हे व्हर्टिकल म्हणजे उभ्या पद्धतीचं बॅलन्स शीट आपण इथे तयार केलेलं आहे. लायबिलिटीज आणि ॲसेट व्हर्टिकल बॅलन्समध्ये आपण या ठिकाणी लायबिलिटीज अमाऊंट ॲसेट अमाऊंट अशा प्रकारे कॉलम करत होतो, पण आता व्हर्टिकलमध्ये याच एकाच कॉलममध्ये पर्टिक्युलरच्या लायबिलिटीज आणि त्याच्याखाली ॲसेट असे कॉलम तयार करायचे असतात. तर शेअर होल्डर्सचा फंड आपल्याला नोट्स नंबर 1 प्रमाणे 3,60,000 रुपये मिळालेला आहे. रिझर्व्ह अँड सरप्लसची अमाऊंट मिळालेली आहे या ठिकाणी 45,000. त्यानंतर नोट्स नंबर 3 नॉन करंट लायबिलिटी नोट्स नंबर 3ची अमाऊंट आहे 1 लाख रुपीज, ते आपण या ठिकाणी 1 लाख रुपीज घेतलेली आहे. त्यानंतर करंट लायबिलिटीज ट्रेड पेबल नोट्स नंबर 4 त्याची अमाऊंट आहे नोट्स नंबर 4 बघूया 50,000 रुपये. ठीक आहे. नोट्स नंबर 5 फिक्स ॲसेट 1.5 लाख रुपये, ते आपण इथे घेतलेली आहे 1.5 लाख रुपये. त्यानंतर नोट्स नंबर 6 स्टॉकची अमाऊंट 1 लाख रुपये आणि 7 सन्ड्री क्रेडिटर्स 1 लाख रुपये आणि कॅशची 2,50,000 रुपये अशी 1 लाख रुपये 1 लाख रुपये आणि 2,50,000 रुपये असे आपण नोट्सनुसार अमाऊंट्स घेतलेले आहेत. लायबिलिटीची अमाऊंट 5,55,000 आणि ॲसेटची अमाऊंट 5,55,000 रुपये अशा प्रकारे इथे अमाऊंट्स आपण काढलेल्या आहेत. ठीक आहे. हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे. जर काही समजलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.